रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। चला तर मग आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे अगदी पापडापासून तयार होणारा चटपटीत पदार्थ एकदा नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, मी पद्मा, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। चला तर मंडळी, जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरिता 4-5 पापड घेतले, गॅस चालू केला, त्यावर जाळी ठेवली व अगदी दाखवते त्याप्रमाणे दोन्ही साईडला पापड भाजून घेऊया। हे पापड तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता, पण तळल्यापेक्षा जर भाजून घेतले तर चवीला अतिशय सुंदर व चटपटीत अशी चटणी तयार होते। ही चटणी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, खिचडीसोबत खाऊ शकता। अगदी मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। सर्व पापड याच पद्धतीने भाजून घेतले। याच पद्धतीने सर्व पापड भाजून घेऊया। भाजून घेतल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवले। तोपर्यंत एक कांदा, टोमॅटो कट करून घेतला व भरपूर सारी कोथिंबीर कट करून घेतली। नंतर थंड झालेले पापड एका बाउलमध्ये काढून घेतले व अगदी दाखवते त्याप्रमाणे जास्त सुद्धा बारीक किंवा जास्त मोठे न ठेवता अगदी मीडियम साईजमध्ये त्याचा चुरा करून घेऊया। सर्व पापड या पद्धतीने बारीक करून झाल्यानंतर साईडला ठेवूया। सर्व पापड बारीक करून घेतल्यानंतर त्यात कट केलेला कांदा घातला। नंतर त्यात बारीक कट केलेले टोमॅटो घालून घेतले। भरपूर सारी कट केलेली कोथिंबीर घालून घेतली। गॅसवर तोपर्यंत तडका पॅन ठेवला होता, त्यात एक पळी तेल घालून घेतले व भरपूर सारा कढीपत्ता घालून घेतला। नंतर त्यात मोहरी घालून घेतली, 1 चमचा लाल तिखट घातले व थोडेसे चवीनुसार मीठ घालून घेतले। चिमूटभर हिंग घातले व तयार केलेला तडका पापडाच्या चटणीवर घालून घेतला। ही चटणी चवीला अतिशय सुंदर व टेस्टी अशी तयार होते। नंतर चमच्याच्या साहाय्याने चटणी चांगली मिक्स करून घेऊया। बघा, दिसायला ज्याप्रमाणे चटपटीत त्याचप्रमाणे खायला सुद्धा अगदी चटकदार अशी चटणी तयार होते। एकदा नक्की ट्राय करा। लहानांप्रमाणेच मोठ्यांनाही आवडेल अशी चटपटीत चटणी तयार। भाजी बनवायला जर कंटाळा आला असेल तर अशी चटणी बनवू शकता व भाजीऐवजी चटणी खाऊ शकता। ही चटणी बनवली तर एका चपात्याऐवजी 2 चपात्या खाल अशी चटपटीत चटणी तयार होते। दिसायला चटपटीत अशी चटणी तयार। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।